छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात वसलेले चारणेर हे गाव केवळ भौगोलिक दृष्ट्या नव्हे तर आध्यात्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे आहे। या गावाची मातीच भक्ती, परंपरा आणि संस्कृतीचा सुगंध घेऊन जन्माला आलेली आहे। प्राचीन काळापासून चारणेर गावात शिवभक्तीची परंपरा अखंड चालत आलेली आहे। गावाच्या मध्यभागी असलेले प्राचीन शिवालय हे चारणेरच्या श्रद्धेचे केंद्र मानले जाते। असे सांगितले जाते की अनेक वर्षांपूर्वी या परिसरात साधू संतांनी तपस्या केली आणि शिवभक्तीचा दीप प्रज्वलित केला। त्या काळापासून आजपर्यंत चारणेर गावात भगवान शंकराच्या उपासनेची परंपरा अखंड सुरू आहे। कालांतराने गावातील ज्येष्ठ भक्त, संत आणि ग्रामस्थांनी मिळून अखंड हरिनाम सप्ताह सुरू करण्याचा संकल्प केला। या सप्ताहाचा उद्देश केवळ धार्मिक विधी नव्हता, तर समाजात एकता, प्रेम, सद्भावना आणि नैतिक मूल्ये निर्माण करणे हा होता। पहिल्या हरिनाम सप्ताहात गावातील प्रत्येक घरातून हरिनामाचा गजर झाला। हरी हरी आणि हर हर महादेव या घोषणांनी संपूर्ण चारणेर गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले। याच सप्ताहात शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले। शिवपुराणातील कथा सांगताना कथाकारांनी भगवान शंकराच्या लीला, माता पार्वतीशी विवाह, भक्त प्रल्हाद, समुद्र मंथन, नटराज रूप आणि भक्तांवरील कृपा यांचे सुंदर वर्णन केले। या कथा ऐकताना गावकरी भावविभोर झाले। अनेकांना आपल्या जीवनात शिवभक्तीचे महत्त्व समजले आणि धर्ममार्गावर चालण्याची प्रेरणा मिळाली। चारणेर गावातील अखंड हरिनाम सप्ताह हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो गावाच्या एकतेचे प्रतीक बनला आहे। श्रीमंत, गरीब, लहान मोठे, स्त्री पुरुष सर्वजण एकत्र येऊन हरिनामात सहभागी होतात। गावातील तरुण मंडळी सेवा करतात, महिला भजन करतात, वृद्धजन कथा ऐकतात आणि बालकांमध्ये संस्कार रुजतात। अशा प्रकारे हरिनाम सप्ताह चारणेर गावाच्या संस्कृतीचा आत्मा बनला आहे। आजही दरवर्षी शिवपुराण कथा आणि अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। दूरच्या गावातून भक्तजन चारणेर मध्ये येतात। दिवसभर हरिनाम, भजन, कीर्तन आणि रात्री शिवपुराण कथा चालते। संपूर्ण गाव दिव्य प्रकाशात उजळून निघते आणि भक्तीचा महासागर निर्माण होतो। चारणेर गावाचा इतिहास सांगतो की जिथे श्रद्धा असते तिथे शक्ती निर्माण होते आणि जिथे हरिनाम असतो तिथे जीवनात शांती, सुख आणि समृद्धी येते। म्हणूनच चारणेर गावातील अखंड हरिनाम सप्ताह आणि शिवपुराण कथा ही केवळ परंपरा नसून गावाच्या आत्म्याची ओळख आहे। अशा या पवित्र चारणेर गावात हरिनामाचा गजर आणि शिवभक्तीची ज्योत सदैव अखंड राहो हीच भगवान शंकर चरणी प्रार्थना। हर हर महादेव। हळूहळू गावकरी एकत्र आले आणि त्या पवित्र स्थळी हनुमानाची मूर्ती स्थापन केली। त्या दिवसापासून चारणेर गावात हनुमान भक्तीची परंपरा सुरू झाली। गावावर संकट आले की लोक हनुमान मंदिरात धाव घेतली आणि अनेकदा असे अनुभव आले की संकटे दूर झाली। गावात शांतता आणि समृद्धी नांदू लागली। कालांतराने चारणेर गावातील हनुमान मंदिर केवळ पूजा करण्याचे स्थान राहिले नाही, तर ते गावाच्या एकतेचे केंद्र बनले। रामनवमी, हनुमान जयंती, मंगळवार आणि शनिवार या दिवशी मंदिरात भक्तांची मोठी गर्दी असते। जय बजरंगबली आणि श्रीराम जय राम या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय होतो। हनुमान मंदिरात दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह, रामायण पारायण, भजन, कीर्तन आणि शिवपुराण कथा आयोजित केली जाते। या कार्यक्रमांमुळे चारणेर गावातील धार्मिक परंपरा अधिक दृढ झाली। लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या मनात भक्तीची ज्योत पेटली।